मागच्या वेळेस आपण बघितलं की आयडियल गॅस इक्वेशनचं बघितलं होतं. पी व्ही इज इक्वल टू एन आर टी आपण डिराईव्ह केलं होतं. आता हे डिराईव्ह केल्यानंतर त्याच्यानंतर आपण त्याचे अजम्शनमध्ये काही कॉजेस आढळले किंवा काही त्याचे फेल ठरलं अजम्शन ते पण बघितले. पी व्ही इज इक्वल टू एन आर टी हे आयडियल गॅस इक्वेशन आहे, पण रिॲलिटीमध्ये हे इक्वेशन आपल्याला मिळत नाही किंवा आपल्याला हे फक्त आयडियलच गॅसेसमध्ये याला मिळतं, रिअलमध्ये मिळत नाही आपल्याला हे इक्वेशन पी व्ही इज इक्वल टू एन आर टी. मग त्याच्याबद्दलची ती दोन अजम्पशन आपण बघितली होती की ती जी की फेल ठरली किंवा जी की आपण त्या अजम्पशनला आपण हे फेल ठरवलं. तर कुठली अजम्पशन होती ती बघा. देर इज नो फोर्स अमंग गॅस मॉलिक्यूल, म्हणजे गॅस मॉलिक्यूलमध्ये कुठलाही प्रकारचा फोर्स असत नाही. गॅस मॉलिक्यूलमध्ये कुठल्याही प्रकारचा फोर्स असत नाहीत. आता हे आपण मागच्या लेक्चरला बघितले. हे दोन अजम्पशन जी झाली की जी कशी फेल ठरली, तरी पण आपण एकदा थोडंसं ओव्हरलुक करूया. देर इज नो फोर्स अमंग गॅस मॉलिक्यूल, आणि दुसरं होतं व्हॉल्यूम ऑफ मॉलिक्यूल इज निग्लिजिबल. व्हॉल्यूम ऑफ मॉलिक्यूल इज निग्लिजिबल. व्हॉल्यूमचं मॉलिक्यूल कसं आहे, निग्लिजिबल आहे. म्हणजेच आता बघा, आता हे कसं आपण ठरवलं होतं की हे व्हॉल्यूम निग्लिजिबल आहे. तर म्हणजेच जे कंटेनरमध्ये जे गॅस मॉलिक्यूल आहेत, आता आपण बघूया कंटेनरमध्ये जे गॅस मॉलिक्यूल आहेत, ती गॅस मॉलिक्यूल ते निग्लिजिबल असतात असं आपण अजम्पशनमध्ये म्हणले. पण ते ॲक्च्युअल खरं नाही किंवा रिअल गॅसमध्ये ते खरं नाही किंवा रिअल गॅसमध्ये ते फेल ठरतं. म्हणजे कसं, तर बघा रिअल गॅसमध्ये आपण बघितलं तर हे आता ह्या कंटेनर आपण तुम्ही बघता, ह्या कंटेनरमध्ये गॅस बघा, गॅस मॉलिक्यूल हे कसे आहेत, लांब लांब आहेत, म्हणजे त्यांची डेन्सिटी कमी आहे. आणि हे लांब लांब आहेत, म्हणजे त्यांच्यात अंतर खूप जास्त अंतर आहे. त्यावेळेस आता बघा, जर आपण 100 मॉलिक्यूल अशा प्रकारचे असतील, 100 मॉलिक्यूल अशा प्रकारचे आहेत, आणि ह्या 100 मॉलिक्यूलमधले जर एक मॉलिक्यूल आपण इथं घेतला ह्या 100पैकी एक जर कन्सिडर केला, तर तो तिथं निग्लिजिबल ठरतो. का निग्लिजिबल ठरतो, तर त्याचं व्हॉल्यूम जे आहे ते जास्त आहे, त्या कंटेनरचं व्हॉल्यूम जर जास्त आहे. आता ह्याच्याच उलट आपण बघितलं तर जर आपण कंटेनर लहान घेतला, म्हणजे आता इथं बघा आपण घेतोय कंटेनर जर लहान घेतला किंवा कंटेनरची साईज जर आपण लहान केली, तर आणि तिथं जर मॉलिक्यूल आपण हे बघितली तर हे एकमेकाच्या जवळ असतात. आणि मग ह्या इथं मात्र काय होतं, तुमचे जे मॉलिक्यूल आहेत त्या मॉलिक्यूलचं व्हॉल्यूम जे आहे हे कन्सिडरेबल असतं, म्हणजे ते निग्लिजिबल नसतं, तिथं निग्लिजिबल नसतं. उदाहरणार्थ बघा, आता इथं कंटेनरमध्ये किती मॉलिक्यूल आहेत एक 5 मॉलिक्यूल आहे असं समजूया. आणि त्याच्यापैकी आपल्याला एक निवडायचा झाला, आणि त्याच्यापैकी एकचं जर व्हॅल्यू आपल्याला कन्सिडरेबल आहे का नाही हे ओळखायचं आहे किंवा आपल्याला सांगायचं आहे, तर ह्याच्यापैकी आपण काय सांगणार आहे, हे कन्सिडरेबल आहे का, ह्याचं व्हॉल्यूम कमी आहे. ह्याचं व्हॉल्यूम कमी असल्यामुळं एवढे हे जे मॉलिक्यूल आहेत हे ह्यातला एक मॉलिक्यूल हा कन्सिडरेबल आहे. म्हणजेच आपलं दुसरं अझम्पशन फेल ठरतं. कुठलं, व्हॉल्यूम ऑफ मॉलिक्यूल इज निग्लिजिबल. म्हणजे मॉलिक्यूलचं व्हॉल्यूम हे निग्लिजिबल आहे असं आपण म्हणतोय, पण ज्यावेळेस लहान कंटेनर आहे त्यावेळेस मॉलिक्यूलचं व्हॉल्यूम हे निग्लिजिबल असत नाही. आता पुढं बघू आपण. पी व्ही इज इक्वल टू एन आर टी. आता हे जर आपल्याला रिअल गॅसमध्ये बघायचं आहे, बघूया. पहिल्यांदा तर आपण पी व्ही इज इक्वल टू एन आर टी. आता हे कशाचं इक्वेशन आहे, हे आयडियल गॅस इक्वेशन आहे. पण आता रिअल गॅसमध्ये काय होतं बघा, रिअल गॅसमध्ये पी व्ही इज इक्वल टू एन आर टी हे बघत असताना बघा, रिअल गॅसमध्ये रिअल आपण कसं लिहिणार, म्हणजे रिअल गॅसचं इक्वेशन कसं लिहिणार, हे आयडियल गॅसचं इक्वेशन आहे. तर बघा, कंटेनरमध्ये मॉलिक्यूल आपण घेतोय, हे मॉलिक्यूल जे आहेत हे मॉलिक्यूल, आता त्यातलं आपण पहिलं अझम्पशन बघणार आहे, त्या अनुषंगानं आपण पहिलं त्याचं अझम्पशन बघणार. देर इज नो फोर्स अमंग गॅस मॉलिक्यूल. आता नो फोर्स अमंग अ गॅस मॉलिक्यूल पहिलं अझम्पशन. आता इथं आपण पी आय आणि व्ही आय का लिहिलं बघा,
तर हे आपण रिअल गॅसचं इक्वेशन बघतोय. रिअल गॅसचं इक्वेशन बघत असताना आपण तिथं पी आर आणि PVR लिहिणार. आता हे आपण जे PI आणि VI लिहिले ते कशाचं आहे? PI म्हणजे प्रेशर ऑफ आयडियल गॅस आणि व्हॉल्यूम ऑफ आयडियल गॅस, म्हणून ते PI आणि VI तिथं लिहिलेलं आहे. आता पहिलंच आपण बघतोय बघा. आता तिथं प्रेशर जे तुम्हाला दिसते, आता फोर्स जो आहे तो प्रत्येक मॉलिक्यूलला बघा कोण अट्रॅक्ट करतोय. प्रत्येक मॉलिक्यूल हा एकमेकाला अट्रॅक्ट करतोय. तो कशा प्रकारे अट्रॅक्ट करतोय बघा. आता इथं जे आपण ॲरो दाखवतोय ते मॉलिक्यूल काय होत आहेत, आपल्या ज्या कंटेनरची जी वॉल आहे त्या वॉलवर काय होत आहेत, कोलॅप्स आदळत आहेत. त्या वॉलवर कोलाईड होत आहेत आणि परत रिटर्न फिरत आहेत. पण जे मध्ये जे सेंटरला जे मॉलिक्यूल आहेत, ह्या त्या वॉलच्या बाजूला जे मॉलिक्यूल आहेत ते आहेतच. पण आता हा सेंटरचा जो मॉलिक्यूल आहे, हा सेंटरचा मॉलिक्यूल बघा, त्याला प्रत्येक डायरेक्शननं अट्रॅक्ट केलं जाते आणि म्हणून तो बॅलन्स आहे. तो मॉलिक्यूल काय बॅलन्स आहे का? तर त्याला प्रत्येक साईड त्याला अट्रॅक्ट करत असते. प्रत्येक मॉलिक्यूल हा, त्याच्या शेजारचा प्रत्येक मॉलिक्यूल हा त्याला अट्रॅक्ट करत असतो. त्याच्या भोवतीचे जे सराउंडरचे मॉलिक्यूल आहेत ते सगळे त्याला काय करतात, अट्रॅक्ट करतात. पण जे सराउंडचे मॉलिक्यूल आहेत ते मात्र बघा कसे अट्रॅक्ट होत आहेत. हे कसे अट्रॅक्ट होत आहेत? तिन्ही साईडनं होत आहेत. पण वॉलच्या बाजूने अट्रॅक्ट होत आहेत का? तर वॉलच्या बाजूने ते अट्रॅक्ट होत नाहीत. ते फक्त जिकडं मॉलिक्यूल आहेत त्याच बाजूने अट्रॅक्ट होत आहेत. जिकडं मॉलिक्यूल आहेत त्याच बाजूने अट्रॅक्ट होत आहेत. म्हणजे आता हे सगळे मॉलिक्यूल सेंटरकडे अट्रॅक्ट होत आहेत किंवा तिन्ही बाजूला अट्रॅक्ट होतात, पण वॉलच्या बाजूला अट्रॅक्ट होत नाहीत. त्यामुळे हे मॉलिक्यूल हे अनबॅलन्स असतं. हे वॉलच्या शेजारी असणारे जे मॉलिक्यूल आहेत ते कसे असतात, अनबॅलन्स असतात. आता आपण पुढं बघूया. तर बघा, आता हे जे मॉलिक्यूल काय होत आहेत, वॉलवर कोलॅप्स होत आहेत, वॉलवर आदळत आहेत, परत रिटर्न माघारी येतात. पण परत रिटर्न माघारी आल्यानंतर ते अट्रॅक्ट होत आहेत. कुठं? सेंटरकडे अट्रॅक्ट होत आहेत का? तर ते सेंटरला तिथं अट्रॅक्ट त्याला मॉलिक्यूल अट्रॅक्ट करायला तिथं मॉलिक्यूल आहेत, ते मॉलिक्यूल त्याला अट्रॅक्ट करत असतात. म्हणजेच आपण तिथं इक्वेशन असं लिहू शकतो, PR इज लेस दॅन PI. असं का लिहिलं? तर PR मीन्स रिअल गॅस प्रेशर आहे आणि PI मीन्स आयडियल गॅस प्रेशर आहे. आयडियल गॅस प्रेशर हे PR पेक्षा कमी असतं. पण ते किती कमी असतं ते आपण लिहूया. PR इज इक्वल टू PI मायनस, थोड्याफार प्रमाणात ते कमी असते, PI मायनस X फॅक्टर. कुठला फॅक्टर आपण घेतोय? X फॅक्टर. काय X फॅक्टर घेतोय बघा. हे जे मॉलिक्यूल आहेत, वॉलच्या बाजूचे जे मॉलिक्यूल आहेत ते काय होत आहेत, त्याच्यावर आदळत आहेत आणि माघारी येत आहेत. पण ते त्याच प्रेशरनं माघारी येत नाहीत. म्हणून तिथं आपण काय म्हणत असतो की आयडियल गॅसचं प्रेशर हे जास्त आहे रिअल गॅसपेक्षा. पण आता आपण इथं कन्सिडर करू की इथं आपल्या मॉलिक्यूल आहेत, सेंटरला सगळे मॉलिक्यूल आहेत. हे सेंटरचे जे सगळे मॉलिक्यूल आहेत, हे सेंटरचे मॉलिक्यूल काय करतायत, हे त्यांच्यामुळं काय होते, डेन्सिटी निर्माण होते. आणि ते मॉलिक्यूल काय करतायत, ह्या वॉलचे जे बाजूचे मॉलिक्यूल आहेत, वॉलच्या बाजूची किंवा वॉलच्या कडेचे जे मॉलिक्यूल आहेत त्यांना ते आत अट्रॅक्ट करतात. वॉलच्या बाजूचे जे मॉलिक्यूल आहेत किंवा कंटेनरच्या वॉलच्या शेजारी जे मॉलिक्यूल आहेत त्यांना ते आतल्या बाजूला अट्रॅक्ट करतायत, म्हणजे इनसाईड अट्रॅक्ट करतात. पण कशामुळे ते अट्रॅक्ट होत आहेत, तर त्यांची डेन्सिटी जास्त असल्यामुळं ते आतल्या बाजूला अट्रॅक्ट होत आहेत. आता हे जर आपण बघितलं, हे जर मॉलिक्यूल लांब लिहिले किंवा लांब असेल, कंटेनर कन्सिडर केला आणि त्यात मॉलिक्यूल जर लांब असेल, इथं सेंटरला मॉलिक्यूलच नाहीत त्याला अट्रॅक्ट करायचं, तर ते अट्रॅक्ट होतील का वॉलचे मॉलिक्यूल? तर होणार नाहीत. का? तर ह्याचं व्हॉल्यूम जास्त आहे, ह्या कंटेनरचं व्हॉल्यूम जास्त आहे आणि जे मॉलिक्यूल जे आहेत त्यांचा डिस्टन्स आहे, त्यांच्यामध्ये जे डिस्टन्स आहे ते जास्त आहे. त्यामुळं ते तुमच्या कंटेनरच्या इथं जसं ह्या कंटेनरमध्ये जसं तुम्हाला अट्रॅक्शन बघायला मिळेल, तसं ह्या मोठ्या कंटेनरमध्ये अट्रॅक्शन बघायला मिळणार नाही. का? तर तिथं तुम्हाला मॉलिक्यूलची डेन्सिटी कमी आहे. म्हणून आपण इथं लिहितो PR इज इक्वल टू PI मायनस X फॅक्टर. आता X फॅक्टर मीन्स काय आहे,
बघा एक्स फॅक्टर मीन्स एन अपॉन व्ही ब्रॅकेट. आता एन इज इक्वल टू काय आहे, नंबर ऑफ मोल्स म्हणजे मॉलिक्यूलची संख्या. व्ही म्हणजे काय आहे, व्ही काय आहे, व्हॉल्यूम. व्ही काय आहे, व्हॉल्यूम. व्हॉल्यूम ऑफ मॉलिक्यूल. तर बघा काय, आता आपण हे 2 वेळा लिहायचं. एक्स एन इज इक्वल टू 2 वेळा लिहायचं, म्हणजेच त्याचा काय करायचा, स्क्वेअर करायचा. का, पहिलं म्हणजे मॉलिक्यूल किती प्रमाणात डेन्सिटी, त्या मॉलिक्यूलची डेन्सिटी किती प्रमाणात आहे हे ते दाखवतो. एकदा ते दाखवतं. आणि दुसरं म्हणजे मॉलिक्यूल वॉलच्या भोवती मॉलिक्यूल किती आहेत ते आपण दुसऱ्या वेळेस दाखवणार आहे. म्हणजे एन अपॉन व्ही हे 2 वेळा का दाखवायचं किंवा त्याचा स्क्वेअर का करायचा, तर मॉलिक्यूल किती प्रमाणात वॉलच्या कंटेनरच्या वॉलच्या भोवती किती प्रमाणात मॉलिक्यूल आहेत ते एकदा आपण त्यानं दर्शवतो. आणि मध्ये सेंटरला जे मॉलिक्यूल आहेत ते मॉलिक्यूल किंवा अट्रॅक्ट करतायत ते मॉलिक्यूल त्यांची डेन्सिटी ते पण दर्शवतो. म्हणून त्याचा आपण स्क्वेअर करायचा. म्हणून आता पुढं बघा आपण इक्वेशन लिहूया. एक्स इज इक्वल टू एन अपॉन व्ही ब्रॅकेट स्क्वेअर. आता ए काय आहे, तर ए आहे एरिया किंवा त्याला आपण कॉन्स्टंट म्हणू. एरिया नाही, तो कॉन्स्टंट आहे. ते आपण पुढं बघू ते ए म्हणजे काय ते. तर बघा एन अपॉन व्ही स्क्वेअर म्हणजे ह्या सगळ्यात संपूर्ण त्याचा आपण व्हॉल्यूम बघतोय, संपूर्ण कंटेनरचं व्हॉल्यूम बघतो एन स्क्वेअर म्हणून आता आपण इक्वेशन कसं लिहितोय बघा. पी आर इज इक्वल टू पी आय मायनस ए अपॉन एन अपॉन व्ही स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजेच आपण ही कशाची व्हॅल्यू टाकली, आपल्याला पी आरची व्हॅल्यू तिथे मिळाली. बघा एक्स फॅक्टर म्हणजेच तिथं आपण इथं इक्वेशनमध्ये काय केलं, एक्सची व्हॅल्यू टाकली आणि इक्वेशन रिअरेंज केलं. इक्वेशन रिअरेंज केल्यानंतर आपल्याला तिथं पी आर इज इक्वल टू पी आय मायनस ए एन अपॉन व्ही ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजेच पी आय इज इक्वल टू पी आर. म्हणजे असं पण लिहू शकतो आपण. परत एकदा इक्वेशन रिअरेंज करूया. पी आर प्लस ए एन अपॉन व्ही ब्रॅकेट स्क्वेअर असं आपण लिहू शकतो. आता ही पी आयची व्हॅल्यू आपल्याला मिळाली, आपण मग ती इक्वेशनमध्ये टाकू शकतो आयडियल गॅस इक्वेशन. पण आता आपल्याला अजून व्ही आयची व्हॅल्यू मिळाली नाही. मग आता व्ही आयची व्हॅल्यू आपण मिळवू किंवा बघूया कशी मिळते. आता इथं आपण परत एकदा कंटेनरमध्ये काय घेतले आपण, मॉलिक्यूल आहेत. आपल्या कंटेनरमध्ये मॉलिक्यूल आहेत, त्याचं व्हॉल्यूम आपण काय मानले, व्ही आय मानले. पण इथं आपण काय म्हणले, व्हॉल्यूम ऑफ मॉलिक्यूल इज निग्लिजिबल. आपण काय म्हणतो, निग्लिजिबल आहे व्हॉल्यूम. पण ते तसं रिअल गॅसमध्ये किंवा रिॲलिटीमध्ये नसतं. आता हे कुठलं व्हॅल्यूम निग्लिजिबल आहे सांगतायत, तर बघा ह्याचे मध्ये जे मध्ये आहे, जे मॉलिक्यूलच्या स्पेसमध्ये मॉलिक्यूलचं व्हॉल्यूम काही ना काहीतरी असणार आहे. मग त्यामुळे ते निग्लिजिबल तर नसतंच. मग निग्लिजिबल नसतं म्हणजे काहीतरी असतं. मग हे जे मध्ये स्पेस दिसतोय तुम्हाला, स्पेस मॉलिक्यूलच्या मध्ये स्पेस आहे, त्या व्हॉल्यूमला आपण व्ही आय म्हणायचं. त्या व्हॉल्यूमला आपण काय म्हणायचं आहे, व्ही आय म्हणजे आयडियल व्हॉल्यूम आहे ते. आणि जे रिअल व्हॉल्यूम आहे ते मॉलिक्यूलचं व्हॉल्यूम आहे. रिअल व्हॉल्यूम आहे ते मॉलिक्यूलचं व्हॉल्यूम आहे. म्हणजे हे जे सगळे मॉलिक्यूल आहेत यांचं व्हॉल्यूम आहे ते काय आपण म्हणणार आहे, व्ही आर. मग इथं आपण बघूया व्ही आर काय, इज मोर दॅन व्ही आय. म्हणजे व्ही आय कसा आहे, इथं कमी आहे किंवा लेस आहे. व्ही आर इज मोर दॅन व्ही आय. मग आता तो फॅक्टर आपण बघूया. व्ही आर इज इक्वल टू व्ही आय. आता किती प्रमाणात, प्लस मोर असल्यामुळे तिथं आपण प्लस म्हणतोय, प्लस व्ही आय. आता तिथं हा मधली स्पेस ते आपण काय सांगितली, मधली स्पेस जी आहे ती काय आहे, व्ही आय आहे.
पण जी मॉलिक्युलची व्हॉल्यूम आहे ते काय आहे, व्ही आर आहे. मग आपण त्याला वाय फॅक्टर वाय म्हणू, तुर्तास वाय मानू किंवा वाय फॅक्टर त्याला म्हणू. आता हा वाय आपल्याला डिटरमाइन करायचं आहे. काय वाय म्हणजे कोण आहे, तर वाय इज इक्वल टू किंवा वाय इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एन. आता एन म्हणजे कोण, नंबर ऑफ मोल्स, परत एकदा नंबर ऑफ मॉलिक्युल्स असणारे गॅस कंटेनरमध्ये असणारे, इज इक्वल टू बघा परत एकदा वाय इज इक्वल टू बी एन. आता बी एन म्हणजे काय, तर बी एन म्हणजे बिगर फॅक्टर, म्हणजे एन इज म्हणजे कोण, नंबर ऑफ मोल्स, पण एन बी मीन्स कोण, बिगर फॅक्टर. मॉलिक्यूल किती प्रमाणात मोठे आहेत किंवा किती प्रमाणात लार्ज आहेत तो म्हणजे बिगर फॅक्टर आपण इथं बी मानला आहे. आता इथं व्हॉल्यूम कन्सिडर करत असताना इथं बिगर फॅक्टरचा विषय येतो. पण आपण पहिल्या इक्वेशनमध्ये बघितलेलं ए, मग मागाशी म्हणलं तुम्हाला परत सांगतो, म्हणजे तेच ए जे आहे इथं कोण आहे, ए म्हणजे ॲट्रॅक्शन फॅक्टर किंवा ॲट्रॅक्शन. सॉरी हां बरोबर, ॲट्रॅक्टिव्ह फॅक्टर. ए म्हणजे कोण, ॲट्रॅक्टिव्ह फॅक्टर. आणि बी म्हणजे कोण आहे, तर बिगर फॅक्टर. बी म्हणजे कोण आहे, बिगर फॅक्टर. पहिल्या इक्वेशनमध्ये आपल्याला ॲट्रॅक्शनशी संबंधित होतं पहिलं इक्वेशन, म्हणून आपण इथं ए लिहिलं. पण आता इथं काय संबंधित आहे आपल्याला, ज्यावेळेस व्हॉल्यूम आपण काढतोय, व्ही आर ज्यावेळेस काढतोय त्यावेळेस आपल्याला बिगनेस फॅक्टर तिथं महत्त्वाचा आहे. कशाचा बिगनेस फॅक्टर, तिथं ब्रॅकेटमध्ये लिहितोय मॉलिक्यूलचा बिगनेस फॅक्टर इथं महत्त्वाचा आहे. मॉलिक्यूलचा बिगनेस फॅक्टर आपल्याला तिथं महत्त्वाचा आहे. म्हणजेच बघा वायच्या जागी आपण काय लिहू शकतोय, बी एन, बरोबर, बिगनेस फॅक्टर. म्हणजेच आता आपल्याला इक्वेशन आपण रिअरेंज करू परत एकदा, म्हणजे आपल्याला वायची किंमत मिळाली किंवा वायची व्हॅल्यू मिळाली. व्ही आय इज इक्वल टू, बरोबर, परत व्ही आर मायनस बी एन. फक्त इक्वेशन रिअरेंज केलं, बी एन इकडे घेतले, बरोबर. व्ही आय इज इक्वल टू व्ही आर मायनस बी एन. म्हणजे आता ही व्ही आयची व्हॅल्यू आपण कशात टाकायची, आपल्या पी व्ही इज इक्वल टू एन आर टी या इक्वेशनमध्ये टाकायची. पी आय व्ही आय तिथं आपण टाकू शकतो त्याची व्हॅल्यू. मग व्ही आयची व्हॅल्यू मिळाली आपल्याला, पी आयची पण व्हॅल्यू मिळाली, पी आयची आणि व्ही आयची दोन्हीची व्हॅल्यू मिळाली. आता हे दोन्हीची व्हॅल्यू मिळून आपण इक्वेशन तयार करूया, बघूया. तेच आपलं वंडरवॉल इक्वेशन असणार आहे. बघूया पी आयची व्हॅल्यू काय लिहिली आहे बघा, पी आर प्लस ए एन अपॉन व्ही स्क्वेअर, बरोबर, ब्रॅकेट इंटू व्ही आयची व्हॅल्यू लिहायची. व्ही आयची व्हॅल्यू काय आहे, व्ही आर मायनस बी एन इज इक्वल टू एन आर टी. हे कशाचं इक्वेशन झालं, हे आपलं वॉन्डरवॉल इक्वेशन, हे आपलं वॉन्डरवॉल इक्वेशन मिळालं. ठीक आहे, आपलं वॉन्डरवॉल इक्वेशन आपल्याला मिळालं. तर इथं बघा आपल्याला अजून काय तुम्हाला अडचणी असली तर बघा, आपण इथं आत्तापर्यंत बघितलं काय, तर बघा आत्तापर्यंत बघितलं काय, तर पहिलं तर आपल्याला आपण आयडियल गॅस इक्वेशन बघितलं. आयडियल गॅस इक्वेशनमध्ये आपल्याला पहिलं इक्वेशन होतं आपलं, आपण बघितलं होतं मागच्या वेळेस सुद्धा, पी व्ही इज इक्वल टू एन आर टी. पी व्ही इज इक्वल टू एन आर टी आपण हे कशाचं इक्वेशन आहे, आयडियल गॅस इक्वेशनचं, रिअल गॅसचं नव्हे. आता आपण अजम्पशनमध्ये काय बघितलेलं की देर इज नो फोर्स अमंग गॅस मॉलिक्यूल. गॅस मॉलिक्यूलमध्ये कुठल्याही प्रकारचा फोर्स असत नाही, म्हणजे त्यांच्यामध्ये कुठलाही फोर्स असत नाही. पण ते आपण इथं बघितलं, ह्या पहिल्या कंटेनरमध्ये बघितलं की फोर्स कशा प्रकारे काम करतो, की कशा प्रकारे काम केलं की ॲट्रॅक्शन, इथं मॉलिक्यूलचं ॲट्रॅक्शन, प्रत्येक मॉलिक्यूलला हे ॲट्रॅक्शन असतं, सगळ्या डायरेक्शनने ॲट्रॅक्शन असतं. पण जे वॉलच्या बाजूला जे मॉलिक्यूल आहेत त्यांना मात्र काय होतं, त्यांचं मात्र ॲट्रॅक्शन हे जे असतं ते वॉलच्या बाजूच्या साईडला कुठलाही मॉलिक्यूल नसल्यामुळे, ते वॉलच्या बाजूला आहेत ना, त्यामुळे तिथं कुठलाही मॉलिक्यूल नसतात, त्यामुळे त्या बाजूला ॲट्रॅक्शन नसतं. आणि त्या बाजूला ॲट्रॅक्शन नसल्यामुळं काय होतं की ते अनबॅलन्स असतात, आणि मग ते काय होत आहेत, वॉलवर आदळत आहेत आणि माघारी फिरत आहेत. पण जरी माघारी फिरले तरीसुद्धा ते त्या आपल्याला अपेक्षित असणाऱ्या स्पीडनं ते माघारी फिरत नाहीत. म्हणून आपण म्हणजे रिॲलिटीमध्ये ते त्या स्पीडनं माघारी रिटर्न येत नाहीत. म्हणून आपण त्याला रिअल गॅसमध्ये आपल्याला ती इक्वेशन बघावं लागतं. मग आता काय होतं तिथं नक्की,
तिथं कोलाईड होतात, तिथं आदळतात आणि रिटर्न येतात, पण त्यांना ॲट्रॅक्शनसुद्धा त्यांना कारणीभूत असतं. मग ॲट्रॅक्शन कोण करतं, तर जे बाकीचे मॉलिक्यूल आहेत सेंटरला जे असणारे वॉलच्या बाजू सोडून मध्ये जे आहेत ते त्याला ॲट्रॅक्ट करतात. ते त्याला ॲट्रॅक्ट केल्यानंतर आपण एक इक्वेशन बघितलं, ॲट्रॅक्ट केल्यामुळं आपण बघितलं काय बघा, पी आर इज इक्वल टू पी आय, पी आर पहिल्यांदा आपण बघितलं पी आर इज लेस दॅन पी आय, म्हणजे रिअल जे या प्रेशर आहे ते आयडियल प्रेशरपेक्षा कमी आहे. तिथं आपण बघितलं रिअल जे प्रेशर आहे ते आयडियल प्रेशरपेक्षा कमी आहे. पहिल्या कंटेनरच्या वर बघा लिहिलेलं आहे ते. तर पी आर इज लेस दॅन पी आय. मग त्याच्यावरून आपण इक्वेशन लिहिलं, पी आर इज इक्वल टू पी आय मायनस एक्स फॅक्टर. एक्स मानला आहे आपण बरं का, एक्स फॅक्टर. मग एक्स फॅक्टर काय आहे, बरोबर, आपण लेस दॅन आहे म्हणतोय, बरोबर, पी आय लेस दॅन आहे. मग पी आय इज इक्वल टू असू शकत नाही, काहीतरी त्यातनं मायनस केलं पाहिजे. मग काय मायनस झालं त्यातनं, तर पी आय इज मायनस, बघा परत आपण इथं केलं एक्स म्हणजेच कोण, इज डायरेक्टली पर्सन एन अपॉन व्ही 2 वेळा काय लिहिलं ते सांगितलं. 2 वेळा म्हणजे का लिहितं, तर एन अपॉन व्ही काय दर्शवतं की वॉलच्या शेजारी असणाऱ्या मॉलिक्यूलची संख्या आणि मध्ये सेंटरला असणाऱ्या मॉलिक्यूलची संख्या हे 2 दर्शवत असल्यामुळे ते 2 वेळा आपण लिहिलं आणि त्याचा स्क्वेअर दिला. परत त्याच्या पुढं आल्यानंतर आपण इक्वेशन सिम्प्लिफाय केलं आणि तिथं ए इंटू एन अपॉन व्ही स्क्वेअर दिलं. ह्यातलाच ए कोण आहे, हा ॲट्रॅक्टिव्ह फॅक्टर आहे, बरोबर. त्याच्यानंतर आपल्याला आपण इक्वेशन रिअरेंज केलं, म्हणजे आपल्याला कशाची व्हॅल्यू मिळाली, एक्सची व्हॅल्यू मिळाल्यानंतर आपण इक्वेशन रिअरेंज केलं. इक्वेशन रिअरेंज केल्यानंतर आपल्याला काय मिळालं, पी आर इज इक्वल टू पी आय मायनस ए ब्रॅकेटमध्ये एन अपॉन व्ही स्क्वेअर. आता ही आपल्याला पी आरची व्हॅल्यू मिळाली. पी आरच्या व्हॅल्यूवरून आपण परत एकदा इक्वेशन रिअरेंज केलं म्हणजे पी आय आपण जागेवरच ठेवला आणि ए जे आहे ते रिअरेंज केलं. ते कुठं नेलं, कोणाच्या बाजूला नेलं, पी आरच्या बाजूला नेलं, म्हणजे ते प्लस झालं. म्हणून पी आय इज इक्वल टू पी आर प्लस ए एन अपॉन व्ही ब्रॅकेट स्क्वेअर. हे आपल्याला पी आयची व्हॅल्यू मिळाली. आता राहिलं कोण, तर व्ही आयची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. म्हणजेच व्ही आयची व्हॅल्यू काढायची आहे म्हणजेच काय, तर व्ही आय आपल्याला आयडियल गॅसचं व्हॉल्यूम बघायचं. कसं, तर दुसरा कंटेनर बघा, तर दुसऱ्या कंटेनरमध्ये आपण काय म्हटलं की जी मधली स्पेस आहे त्या कंटेनरच्या मधली जी स्पेस आहे ती आयडियल स्पेस आहे किंवा आयडियल व्हॉल्यूम आपण म्हणायचं त्याला. म्हणजेच काय म्हणायचं, व्ही आय म्हणायचं. पण जे मॉलिक्यूलचं व्हॉल्यूम आहे त्याला काय म्हणतो आपण, म्हणजे मॉलिक्यूलचं व्हॉल्यूम काही ना काहीतरी असणार आहे, म्हणजे ती रिअल आहे, त्यालाच आपण काय म्हणतो, व्ही आर. आता हे व्ही आर इज इक्वल टू किंवा व्ही आर पहिल्यांदा आपण काय म्हटलं, व्ही आर इज मोर दॅन व्ही आय. व्ही आर काय, हे मोर आहे कोणापेक्षा, व्ही आयपेक्षा, म्हणजे आयडियल व्हॉल्यूमपेक्षा रिअल व्हॉल्यूम हे जास्त आहे. मग रिअल व्हॉल्यूम हे जास्त आहे म्हणून परत आपण बघितलं फॅक्टर बघितला, व्ही आर इज इक्वल टू व्ही आय. मग जास्त आहे म्हणून त्यात प्लस केलं, आय म्हणजे प्लस केलं आपण व्ही आयमध्ये. मग काय प्लस फॅक्टर आपण वापरला तिथं, वाय फॅक्टर वापरला. आता तो वाय फॅक्टर म्हणजे काय, तो पण परत बघितला बघा ग्रीन कलरमध्ये तिथं व्ही वाय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन मीन्स नंबर ऑफ मोल्स, पण परत वाय इज इक्वल टू बी एन. मग बी काय आहे, तर बी हा मॉलिक्यूलचा बिगनेस इंडिकेट करतो, म्हणजेच त्याला आपण बिगनेस फॅक्टर म्हणतो. कशाचा बिगनेस फॅक्टर, मॉलिक्यूलचा बिगनेस फॅक्टर. म्हणजे वाय इज इक्वल टू कोण आहे, तर बी एन. म्हणून ते आपण तिथं परत काय केलं की वाय परत तिथं सबस्टिट्यूट कोणाला केलं, वायच्या जागी व्ही आर इज इक्वल टू व्ही आय प्लस बी एन. आणि मग त्याच्यावरून आपण व्ही आय तिथंच ठेवला, परत इक्वेशन रिअरेंज केलं, व्ही आय तिथंच ठेवला आणि बी एन व्ही आरच्या बाजूला नेल्यामुळं व्ही आर मायनस बी. असं हे वंडरवॉल इक्वेशन. परत तेच इक्वेशन आपण सिम्प्लिफाय करून मांडले. कसं, व्ही आयची व्हॅल्यू मांडली आणि पी आयची आणि व्ही आयची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली पहिल्या आयडियल गॅस इक्वेशनमध्ये आणि ते सगळ्यात वर टॉपला आपल्याला दिलेलं आहे. पी आर प्लस ए एन अपॉन व्ही स्क्वेअर इंटू व्ही आर मायनस बी एन इज इक्वल टू एन आर टी.